तर आपण पाठीमागच्या तासाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या आपण विचारात घेतल्या. त्यामध्ये पिगू या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली व्याख्या असेल, फिशर या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली व्याख्या असेल, किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीनं सांगितलेली व्याख्या असेल, अशा वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी आपण विचारात घेतलेल्या आहेत. आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं ही व्याख्याही आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, त्या वस्तू आणि सेवांचं झालेलं उत्पादन आहे त्याची जी किंमत आहे, त्याचे जे मूल्य आहे ते मूल्य म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्याही त्या ठिकाणी आपण विचारात घेतली होती. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहिली होती. आपण त्या वैशिष्ट्यांचा विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अधिकपणे कशी सोपी जाईल याचाही विचार त्या ठिकाणी आपण केलेला होता. निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त केलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं आणि आर्थिक वर्ष विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते, अशी वैशिष्ट्य त्या ठिकाणी विचारात घेतलेली होती. आता त्याच्या पुढचा भाग येतोय तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आपण विचारात घेतल्या, पण नेमकं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धती आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. त्यालाच माल साठा पद्धत असंही म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. अर्थव्यवस्थेवरती किती उत्पादन होते देशामध्ये त्या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. म्हणजे उत्पादनावर अधिक लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलेलं आहे. आता अर्थव्यवस्थेची विभागणी जी असते ती विभागणी ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली असते. शेती, खाणकाम व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, वाहतूक, दळणवळण, सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी केलेली आहे. आणि या अर्थव्यवस्थेची विभागणी जर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर केली जात असेल तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेवढ्या वस्तूचं उत्पादन होतं, जेवढ्या सेवांचं उत्पादन होतं, त्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन आहे हे उत्पादन या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना विचारात घेतलं जातं. म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशात जेवढ्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं आणि देशात जेवढ्या सेवांचं उत्पादन घेतलं जातं, त्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतंय त्या उत्पादनाचं मूल्य मोजलं की या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजता
येतं. आता जर दुहेरी मोजणी जर टाळायची झाली तर दुहेरी मोजणी टाळण्यासाठी या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न पुढील 2 पद्धतीनं मोजलं जातं. उत्पादन पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना दुहेरी मोजणी टाळण्यासाठी पुढील 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यातली पहिली पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धत. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना अंतिम वस्तू पद्धतीचा अवलंब केला जातो. आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य विचारात घेतली होती त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य पाहिलं होतं अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना केवळ अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्याचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं जातं. मग इथं उत्पादन पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे अंतिम वस्तू पद्धत होय. आता कोणतीही वस्तू तयार करावयाची जर झाली तर त्या वस्तू तयार करण्यासाठी काही टप्पे असतात म्हणजे याचा अर्थ प्राथमिक अवस्था असते, द्वितीय अवस्था असते, तृतीय अवस्था असते. म्हणजे असे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वस्तूचं उत्पादन होतं. म्हणजे सुरुवातीला कच्चा माल घ्यायचा, त्याच्यावरती प्रक्रिया करायची, त्यामध्ये परत कच्च्या मालाचं दुसऱ्या स्टेपमधलं उत्पादन घ्यायचं, परत त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि नंतर अंतिम वस्तू त्या ठिकाणी तयार करायची. मग अशा पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिमता जी वस्तू तयार केली जाते त्याच वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. हे लक्षात ठेवा. केवळ अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. आणि हे कशासाठी तर दुहेरी मोजणी टाळण्यासाठी ह्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. आता बघा, आपण नाश्त्यासाठी ब्रेड वापरतो, टोस्ट वापरतो, खारी वापरतो, बरोबर आहे. आता नाश्त्यासाठी हे जे काही आपण ब्रेड वापरतो ह्या ब्रेडच्या किमतीमध्ये समजा आपण ज्यावेळेस दुकानामध्ये जातो, बेकरीमध्ये जातो आणि ब्रेडचा पुडा दुकानदाराला मागतो, दुकानदार आपल्याकडून ब्रेडचा पुडा 20 रुपये घेऊन तो ब्रेडचा पुडा देतो, त्यावेळेस त्या ब्रेडची जी किंमत आहे 20 रुपये, त्यावेळेस या ब्रेडच्या किमतीमध्ये सगळ्या स्टेपचं मूल्य त्या ठिकाणी पकडलं जातं. कोणतं मूल्य? उद्या सुट्टी आहे बरं का, उद्या सुट्टी आहे, परवा दिवशी नेहमीप्रमाणे शाळा भरेल. तर इथं ब्रेडच्या किमतीमध्ये 20 रुपये किंमत आहे ब्रेडची. त्या ब्रेडच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी त्या गहूचं मूल्य पकडलं जातं, कारण गव्हाच्या पिठापासूनच ब्रेड तयार होतो. मग त्या गहूचं मूल्य त्या ब्रेडच्या किमतीमध्ये पकडलं जाते. त्या गहूपासून जो आटा तयार होतोय त्या आट्याचं मूल्य सुद्धा त्या ठिकाणी त्या ब्रेडच्या किमतीमध्ये पकडलं जाते. मग जर दुहेरी मोजणी जर टाळायची असेल तर तो त्या ठिकाणी ब्रेड विकत घेतल्यानंतर त्या 20 रुपयामध्ये गहूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं जाते किंवा त्या ब्रेडच्या किमतीत पकडलं जाते. त्या गहूपासून जो आटा तयार होतोय त्याचं मूल्य त्या ब्रेडच्या किमतीमध्ये पकडलं जाते. मग याचा अर्थ त्या ठिकाणी अंतिम वस्तू पद्धतीमध्ये जी वस्तू अंतिमता आहे त्याच वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं जातं. मी पाठीमागे सुद्धा उदाहरण दिलं असेल बघा.
जर समजा त्या ठिकाणी शेतकरी गहूचं उत्पादन करतो, तो गहू गिरणी मालकाला समजा त्या ठिकाणी 10 रुपये किलोप्रमाणे विकतो, समजा म्हणतोय मी. त्यानंतर गिरणी मालकाला ते 10 रुपयाला गहू दिल्यानंतर गिरणी मालक काय करतोय, त्याचं पीठ तयार करतोय. तो पीठ 14-15 रुपयाला त्या ठिकाणी बेकरीवाल्याला विकतोय. बेकरीवाला त्या ठिकाणी 14-15 रुपयाला ते पीठ विकत घेतोय. त्यापासून तो ब्रेड तयार करतोय. तो ब्रेड 17-18 रुपये किमतीला त्याला तयार होतोय. तो ब्रेड 17-18 रुपये किमतीचा ब्रेड तो घाऊक व्यापाऱ्याला 19 रुपयाला देतोय. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला 19 रुपये 50 पैशाला देतोय आणि किरकोळ व्यापारी तो ब्रेड 20 रुपयाला किंवा 21 रुपयाला ग्राहकांना विकतोय. म्हणजे इथं या ठिकाणी हे 21-20 रुपये पकडले की अगदी गहूच्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गहूच्या मूल्यापासून ते बेकरीवाल्यानं तयार केलेल्या त्या ब्रेडच्या किमतीपर्यंत सगळं मूल्य त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं जातं. हे कोणती पद्धत? अंतिम वस्तू पद्धत. अंतिमता जी वस्तू तयार झालेली आहे त्याच वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी पकडायचं. आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वर्धित मूल्य पद्धत. ही पहिली बरं का, अंतिम वस्तू पद्धत. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे वर्धित मूल्य पद्धत. आता वर्धित मूल्य पद्धत, या वर्धित मूल्य पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे तर ती वस्तू तयार करत असताना जे टप्पे आहेत त्या टप्प्यावरती जी वाढलेली किंमत आहे त्या किमतीचा विचार या ठिकाणी केला जातो आणि या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय केलं जातं तर प्रत्येक टप्प्यावरती वाढलेल्या किमतीचा विचार या पद्धतीमध्ये केला जातो आणि प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या किमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. म्हणजे अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये जे वाढलेलं मूल्य आहे ते मूल्य मोजलं की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला समजतं. बघा आता पहिल्या पद्धतीमध्ये काय केलंय आपण, ग्राहकाच्या हातामध्ये तो ब्रेड 20-21 रुपयाला पडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे 21 रुपये त्या ठिकाणी पकडले गेले. आता इथं काय करायचंय, प्राथमिक पातळीवरती जे काही वस्तू वापरलेली आहे त्या वस्तूचं मूल्य आणि प्रत्येक टप्प्यामध्ये वाढलेलं मूल्य विचारात घ्यायचं. प्रत्येक टप्प्यामध्ये वाढलेलं मूल्य विचारात घ्यायचंय आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजायचंय. आता हे आपण उदाहरण घेतलं होतं. आता हेच उदाहरण आपण घेऊ आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये वाढलेलं जे मूल्य आहे ते मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी त्या ठिकाणी करतात. आता बघा या ठिकाणी शेतकरी गहूचं उत्पादन करतो. तो गहू गिरणी मालकाला समजा त्या ठिकाणी 10 रुपयाला विकतो. गिरणी मालकाला किती रुपयाला गहू विकतो? 10 रुपयाला विकतो. आता गिरणी मालकाला तो गहू 10 रुपयाला विकल्यानंतर गिरणी मालक काय करतो, पीठ तयार करतो आणि ते पीठ बेकरीवाल्याला समजा 13 रुपयाला विकतो. गिरणी मालक 10 रुपयाला विकतो. कुणाला? गिरणी मालकाला.
सॉरी, शेतकरी गिरणी मालकाला 10 रुपयाला विकतो. गिरणी मालक काय करतोय, त्याचं पीठ तयार करतो आणि तो काय करतो, बेकरीवाल्याला समजा 13 रुपयाला किंवा 14 रुपयाला त्या ठिकाणी ते पीठ तो विकतो. आता गिरणी मालक पीठ तयार करतोय, बेकरीवाल्याला तो 14 रुपये किमतीला विकतोय. आता बेकरीवाला काय करतोय, त्याचा ब्रेड तयार करतोय. त्याचा तो काय करतो, ब्रेड तयार करतो आणि तो ब्रेड घाऊक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी धरून चाला 17 रुपये किमतीला विकतो. किती रुपये किमतीला, 17 रुपये किमतीला तो ब्रेड घाऊक व्यापाऱ्याला विकतो. बरोबर आहे. तुम्हाला बेकरीवाला सगळे ब्रेड वगैरे खारी पाव विकतोय का, तो काय करणार आहे, घाऊक व्यापाऱ्याला विकणार. आता घाऊक व्यापारी काय करणार आहे, तो ब्रेड किरकोळ व्यापाऱ्याला त्या ठिकाणी तो ब्रेड विकणार आहे. समजा त्यानं तो 18 रुपयाला किंवा 19 रुपयाला किरकोळ व्यापाऱ्याला तो ब्रेड विकला. कुणाला विकला, किरकोळ व्यापाऱ्याला. आता किरकोळ व्यापाऱ्यांचा कुणाचा संबंध येणार आहे, ग्राहकांचा संबंध येणार. बरोबर आहे. किरकोळ व्यापारी ग्राहकाला वस्तू विकणार आहे. मग आता समजा किरकोळ व्यापाऱ्यानं काय केला, तो ब्रेड ग्राहकाला काय केला, 21 रुपयाला विकला. पहिल्या पद्धतीच्या साह्यानं अंतिम वस्तू सेवाचं मूल्य विचारात घ्यायचं. पहिल्या पद्धतीनं काय केलं आपण, हे 21 रुपये पकडले. बरोबर आहे, हे 21 रुपये पकडले. आता या पद्धतीच्या साह्यानं, कुठली पद्धत, वर्धित मूल्य पद्धत. या पद्धतीमध्ये काय करायचे, प्रत्येक स्टेपवर वाढलेलं मूल्य विचारात घ्यायचं. बरोबर आहे. आता बघा, इथं गिरणी मालकाला तो गहू 10 रुपयाला विकला, ते 10 रुपये पकडायचे. 10 रुपयाला विकल्यानंतर तो बेकरीवाल्याला 14 रुपयाला त्यानं पीठ विकलं. किती रुपये वाढले इथं या स्टेपवर, 4 रुपये वाढले, अधिक 4. बरोबर आहे. त्यानंतर बेकरीवाल्यानं ब्रेड तयार केला, घाऊक व्यापाऱ्याला 17 रुपयाला विकला. किती रुपये वाढले इथं, 3 रुपये वाढले. घाऊक व्यापाऱ्यानं तो ब्रेड किरकोळ व्यापाऱ्याला 19 रुपयाला विकला. किती रुपये वाढले, 2 रुपये वाढले, ते पकडायचे. किरकोळ व्यापाऱ्यानं ग्राहकाला तो 21 रुपयाला ब्रेड विकला. किती रुपये वाढले इथं, 2 रुपये वाढले. हे सगळं वाढलेलं मूल्य, वर्धित मूल्य, प्रत्येक स्टेपवर वाढलेलं मूल्य विचारात घ्यायचं. आता इथं 10 अधिक 4 14 अधिक 3 17 अधिक 2 19 आणि अधिक 2 21 रुपये. म्हणजे पहिल्या पद्धतीने किती पकडले, 21 रुपये पकडले. आणि दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा त्या वस्तूचं मूल्य किती आलं, वर्धित मूल्य पद्धतीच्या साह्यानं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती पकडले, 21 रुपये पकडले. म्हणजे ह्या 2 पद्धतीचा अवलंब केला. कुठली पद्धत, पहिली पद्धत अंतिम वस्तू पद्धत. म्हणजे प्रत्यक्ष अंतिमता जी वस्तू वापरली जाते उपभोगासाठी, त्याच वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं या पद्धतीने. आणि या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना प्रत्येक स्टेपवर बेसिक किंमत अधिक प्रत्येक स्टेपवर वाढलेलं मूल्य वापरायचं आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं. कोणत्याही पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तरी राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा एकच येतो, हे लक्षात घ्या, किंवा वस्तूचं मूल्य एकच येतं. मग आता कोणत्या वेळेस कोणती पद्धत वापरायची ही वेगवेगळ्या वस्तूनुसार त्या ठिकाणी ठरवलेलं असतं. आलं लक्षात. ही झाली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत, ती म्हणजे उत्पादन पद्धत. आणि उत्पादन पद्धतीमध्ये ह्या 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. आलं लक्षात. आता या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काही दक्षता घ्यावी लागते, काही काळजी घ्यावी लागते.
आता उत्पादन पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर त्यातला पहिला आकडा आहे, फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं जाईल याची दक्षता घेतली पाहिजे. लक्षात घ्या, या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं झालं तर फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य पकडलं गेलं पाहिजे, किंवा वर्धित मूल्य पद्धतीमध्ये प्रत्येक टप्प्यावर वाढलेलंच मूल्य विचारात घेतलं पाहिजे. जर समजा हे 10 रुपये पकडले, त्याच्यात हे 14 मिसळले, 14 परत 17 मिसळले, 17 परत 19 मिसळले आणि 19 मध्ये परत 21 मिसळले, तर त्या ब्रेडची किंमत किती होईल बघा. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी निश्चित फुगून दिसणार, मोठीच्या मोठी. म्हणून या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं गेलं पाहिजे. आता दुसरी दक्षता कुठली? तर समजा या ठिकाणी आपण गहूचं उदाहरण घेतलं. आता समजा या ठिकाणी शेतकऱ्यानं गहू काय केलेला आहे, गिरणी मालकाला 10 रुपयाला विकलेला आहे, बरोबर आहे. पण शेतकऱ्यानं स्वतःच्या उपभोगासाठी काही गहूचं उत्पादन ठेवलेलं असतं ना. शेतकरी सगळंच्या सगळं उत्पादन मार्केटमध्ये विकायला आणतो का? समजा मी गहूचं उत्पादन करणारा शेतकरी आहे, माझ्याकडं शेतामध्ये 40 क्विंटल गहूचं उत्पादन झाले, मी सगळं ते 40 क्विंटल मार्केटमध्ये विकायला नेले, असं होतंय का? नाही. आपल्या स्वतःच्या उपभोगासाठी आपण काहीतरी 4-2 क्विंटल गहू आपल्यापाशी ठेवतो, आपल्या घरी ठेवतो. मग आपल्या घरी ठेवलेल्या वस्तूचं मूल्य सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं गेलं पाहिजे, याची दक्षता या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूपैकी काही वस्तूंची निर्यात केली जाते परदेशामध्ये, आणि आपल्या देशामध्ये टंचाईच्या काळामध्ये दुसऱ्या देशाकडून वस्तूंची आयात सुद्धा केली जाते. त्यावेळेस आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना निर्यात केलेल्या वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्या देशाच्या पकडलं गेलं पाहिजे. लक्षात येते का बघा? निर्यात आपण केली वस्तूची, म्हणजे समजा ब्रेडचीच निर्यात केली आपण दुसऱ्या देशामध्ये, तर निर्यात केलेल्या ब्रेडचं मूल्य सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या देशाकडून जर आपण एखादी वस्तू आयात केली, तर आयात केलेल्या वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामधून काय केलं पाहिजे? वजा केलं पाहिजे. म्हणजे निर्यात वस्तूचं मूल्य जमेला धरायचं आणि आयात वस्तूचं मूल्य काय करायचं? आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करायचं. याची दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर मोजदाद न होता एखादी वस्तू राहता कामा नये. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या पद्धतीच्या साहाय्याने जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं झालं तर कोणतीही वस्तू मोजणी करताना न होता राहता कामा नये, याची काळजी घ्यायची. हे लक्षात घ्या, याची काळजी घ्यायची, जेणेकरून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणतीही वस्तू मोजायची राहिली असं होता कामा नये. त्यानंतर झीज घसारा जो असतो, तो घसारा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडला नाही पाहिजे. म्हणजे वस्तूचं उत्पादन करत असताना जे यंत्रसामग्रीची झीज होते, ती झीज भरून काढण्यासाठी जो घसारा निधी बाजूला काढून ठेवलेला असतो, तो घसारा जो आहे, तो घसारा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असताना पकडला गेला नाही पाहिजे. अशा दक्षता या पद्धतीच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घेतली गेली पाहिजे. जे अविकसित देश आहेत, मागास देश आहेत, या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या पद्धतीचा अवलंब केला जातो. आपल्या देशामध्ये काही वस्तूच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना. काही क्षेत्राच्या बाबतीमध्ये
पुढच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. पण जे देश मागास आहेत त्या देशामध्ये, अविकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या पद्धतीचा अवलंब करायचा की उत्पन्न पद्धतीचा अवलंब करायचा. आता ती पद्धत काय सांगते ते आपण पुढच्या तासाला बघू.